हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जे PSUs आहेत या PSUs विषयी डिटेल्ड इन्फॉर्मेशन. जसं की तुम्हाला माहीतच आहे, तुमची इंजिनिअरिंग ब्रांच कोणतीही असो, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, कम्प्युटर सायन्स, IT, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कोणतीही तुमची ब्रांच असेल तरी तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही जर गेट एक्झामिनेशन चांगल्या रँकने क्वालिफाय जर झालेत तर तुम्हाला PSUsमध्ये जॉब मिळतात. आता बऱ्यापैकी जणांना माहिती असतं की PSUsमध्ये जॉब मिळतात, बट हे PSUs म्हणजे काय, या PSUsमध्ये तुमचा जॉब रोल काय असतो, तुम्हाला नक्की जर तिथे जाऊन काय काम करायचं आहे, भारतामध्ये असे किती PSUs आहेत, यामध्ये जॉब सेफ्टी काय आहे, तुमची सॅलरीज किती असते, कशा पद्धतीने यामध्ये सिलेक्शन होतं, या सर्वांविषयी डिटेल्ड आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तेव्हा जर तुम्ही सेकंड इयर, थर्ड इयर किंवा फर्स्ट इयर ऑफ इंजिनिअरिंगला असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कदाचित PSU एक टार्गेट म्हणून तुम्ही काय करू शकता, इंजिनिअरिंगनंतर एक जॉब म्हणून, एक टार्गेट म्हणून PSUची निवड करू शकता आणि त्या दृष्टीने आजपासून प्रयत्न चालू करू शकता. तेव्हा बघूया की PSUs काय आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे PSUs याचा फुल फॉर्म असतो पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग. या गव्हर्मेंट, सेमी गव्हर्मेंट याला म्हणू शकतो आपण. कशा पद्धतीनं, कारण PSUs ह्या मोठमोठ्या कॉर्पोरेशन्स आहेत. मग एनर्जी सेक्टर असेल, टेलिकम्युनिकेशन सेक्टर असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा मग ऑइल आणि गॅस असेल, हे सर्व क्षेत्र जे आहेत या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या ह्या मोठमोठ्या कॉर्पोरेशन्स आहेत, त्यांना PSUs असं म्हटलं जातं. मग इथे गव्हर्मेंटचा काय रोल आहे, तर हे जे PSUs आहे हे पूर्णपणे प्रायव्हेट नसतात. PSUs कुणाला म्हटलं जातं मुळात, पब्लिक. म्हणजे काय, PSUsमध्ये 51%, ॲटलिस्ट 51% म्हणजे जास्त वाटा हा कुणाचा असणार आहे, सरकारचा असणार आहे. ॲटलिस्ट 51%. 51%पेक्षा जास्त असला तरी चालतो, बट कमीत कमी 51% शेअर होल्डर हे कोण असलं पाहिजे, तर तुमचं गव्हर्मेंट. मग ते स्टेट गव्हर्मेंट असेल, त्या PSUsला स्टेट PSUs देखील म्हणतात, किंवा सेंट्रल गव्हर्मेंट असेल त्याला सेंट्रल PSUs देखील म्हणतात, किंवा काही जॉईंट व्हेंचर्स देखील असतात ज्यामध्ये स्टेट गव्हर्मेंट आणि सेंट्रल गव्हर्मेंट दोघांचाही वाटा असतो. तर मग असे PSUs जे आहे, ह्या PSUsमध्ये 51% वाटा, शेअर होल्डर हे गव्हर्मेंट असतं. त्यामुळे PSUsमध्ये जॉब ही सरकारी नोकरीच मानली जाते. आता PSUs एकूण त्यांच्या फायनान्शियल कॅपॅसिटीवरती, म्हणजे वार्षिक टर्नओव्हर किती आहे, वार्षिक उत्पन्न किती आहे आणि PSU किती इन्व्हेस्टमेंट करू शकतं, यावरती बेस्ड PSUचे इंडियामध्ये तरी 3 टाईप आहे. एक आहे महारत्न PSUs, सेकंड इज नवरत्न PSUs आणि थर्ड वन इज मिनीरत्न PSUs. मग काय आहे हे 3 PSUs? आता महारत्न PSU जे आहे, या महारत्न PSU होण्यासाठी हे PSU अगोदर नवरत्न PSU असायला हवं. म्हणजे थोडक्यात काय, महारत्न PSU हे नवरत्नाचा प्रमोशन झालेला PSU आहे. इंडियामध्ये सध्या टोटल 14 असे महारत्न PSUs आहे. मग काय क्रायटेरिया आहे या PSUचा, तर याचा मागच्या 3 वर्षामध्ये टॅक्स पे केल्यानंतरचा प्रॉफिट हा 5000 CR इतका असला पाहिजे. यासोबत याचा वार्षिक टर्नओव्हर हा 25,000 CR इतका असला पाहिजे, ॲन्युअल टर्नओव्हर. अशा PSUsला म्हटलं जातं महारत्न PSUs. कोण कोण आहे, मी काही नावं सांगतो. ONGC आहे, IOCL आहे. हे जे PSUs आहेत हे महारत्न PSUsमध्ये येतात. तुम्हाला जर गेट एक्झामिनेशन किंवा PSUची एक्झाम देऊन तुमचं महारत्नमध्ये सिलेक्शन झालं तर महारत्न PSUमधले पॅकेजेस देखील चांगले असतात. 14 ते 18 LPA व्हेरी करतात. स्टार्टिंग सॅलरी आहे ही, म्हणजे सुरुवातीलाच तुम्हाला 14 ते 18 लाख पर ॲनम इतकं चांगलं पगारच मिळतो. ऑइल आणि गॅसमधले जे PSUs आहे, जसं ONGC, IOCL, हे हायेस्ट पॅकेज देणारे PSUs म्हणून देखील ओळखले जातात. IOCLचं पॅकेज जवळपास 18-18.5 लाख पर ॲनमपर्यंत जातं. नेक्स्ट आहे तुमचं नवरत्न PSUs. नवरत्न PSUs जे आहे, आता एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या नवरत्न PSUs इंडियामध्ये सध्या टोटल 24 आहे. एक्झाम्पल द्यायचं झालं तर इंजिनियर्स इंडिया लिमिटेड EIL हे नवरत्न PSU आहे. हे नवरत्न PSUचं काय क्रायटेरिया आहे, तर जी इन्व्हेस्टमेंट कॅपॅसिटी आहे, इन्व्हेस्टमेंट कॅपॅसिटी म्हणजे किती पैसा इन्व्हेस्ट ते करू शकता विदाऊट द परमिशन ऑफ गव्हर्मेंट. गव्हर्मेंटची परमिशन न घेता यांना पैसे इन्व्हेस्ट करण्याची एक हक्क असतो. मग हे जे नवरत्न PSUs आहे
हे 1000 CR इन्व्हेस्ट करू शकता विदाऊट द परमिशन ऑफ गव्हर्नमेंट. महारत्नाचा प्रॉफिट पण 5000 CR होता आणि ते इन्व्हेस्ट पण 5000 CR इतके पैसे करू शकता. नेक्स्ट हे जे नवरत्न PSUज आहे, मग हे टोटल 24 आहे. सांगितल्याप्रमाणे इंजिनियर्स इंडिया लिमिटेड यांचे पॅकेज हे थोडे तुलनेने कमी असतात. 9 ते 13-14 लाख पर ॲनममध्ये ते व्हेरी करतात. नेक्स्ट तिसऱ्या टाईपचे PSUज आहे मिनीरत्न PSUज. आता मिनीरत्न PSUजमध्ये देखील 2 कॅटेगरी आहे, कॅटेगरी 1 आणि कॅटेगरी 2. कॅटेगरी 1वाले जे PSUज आहेत असे इंडियामध्ये टोटल 51 PSUज आहेत. कुणाला मग कॅटेगरी 1 मिनीरत्न PSUज म्हणायचं? ज्या PSUचा मागच्या 3 वर्षांपैकी कोणत्या तरी एक वर्षी प्रॉफिट हा 30 CR असेल आफ्टर पेईंग द टॅक्स. टॅक्स पे केल्यानंतर मागच्या 3 वर्षांपैकी 1 वर्षामध्ये प्रॉफिट हा ॲटलिस्ट 30 CR असायला हवा, ॲटलिस्ट एका वर्षामध्ये. असे असतात तुमचे कॅटेगरी 1 मिनीरत्न PSUज. असे इंडियामध्ये टोटल 51 आहेत. त्यानंतर आहेत कॅटेगरी 2. काय आहेत कॅटेगरी 2? असे टोटल 11 आहेत. यांचं देखील मागच्या 3 वर्षांपैकी कोणत्या तरी एका वर्षी आफ्टर पेईंग टॅक्स पे केल्यानंतरचा प्रॉफिट हा 20 CR असायला हवा. याला म्हणायचं मिनीरत्न PSUज 2. आता हे जे PSUज आहे लाईक MTNL वगैरे PSUज यामध्ये येतात. हे जे PSUज आहेत मिनीरत्न, इथे तुमची सॅलरी थोडी कमी असते. कमी म्हणजे जास्तही कमी नाही, 6 ते 9 लाख पर ॲनम इतकं तुमचं पॅकेज हे व्हेरी करतं. सांगायची गोष्ट एकच, डिपेंडिंग अपॉन द फायनान्शियल कॅपॅसिटी ऑफ PSU तुमची सॅलरी ही ठरत असते. बट बघितलं तर चांगली सॅलरी रेंज या ठिकाणी तुम्हाला PSUजमध्ये मिळते. मग हे PSUजमध्ये एंट्री कशा पद्धतीनं होते, तर याविषयी सांगितलंच आहे ऑलरेडी की भरपूर PSUज ऑलमोस्ट 70 to 80% PSUज हे तुमचे गेट एक्झामिनेशनमधून हायर करतात. उरलेले 20 to 30% PSUज स्वतःच्या एक्झाम कंडक्ट करतात. बट इम्पॉर्टंट गोष्ट ही ध्यानात घेतली पाहिजे की याचा सिलेबस जो आहे, ज्या PSUच्या एक्झाम होतात स्वतःच्या, यांचा सिलेबस सिमिलर असतो गेट एक्झामिनेशनसारखा, म्हणून वेगळं प्रिपरेशन तुम्हाला करावं लागत नाही. म्हणून एकदा तुम्ही जर गेट एक्झामचं प्रिपरेशन केलं तर ऑटोमॅटिकली तुमचं PSUचं प्रिपरेशन देखील होऊन जातं. सो ही आली तुमची हायरिंग प्रोसेस. मग 3 राऊंडमध्ये होतं. पहिले शॉर्ट लिस्टिंग होणार. काही PSUज फक्त डायरेक्ट स्कोअरमधून रिक्रूट करतात, तर काही शॉर्ट लिस्टिंग, त्यानंतर ग्रुप डिस्कशन आणि त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू. ह्या 3 राऊंडमध्ये तुमचं सिलेक्शन हे होत असतं. सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सॅलरी मी ऑलरेडी डिस्कस केली. स्टार्टिंग सॅलरी जर बघितली तर 14 ते 18 LPA म्हणजे ऑन ॲन ॲव्हरेज सॅलरी तुमची व्हेरी करते. सगळे PSU जर विचारात घेतले तर जवळपास 7 ते 18 लाख पर ॲनम इतकी सॅलरी तुमची व्हेरी करते प्रत्येक PSUमध्ये. जॉब रोल जर बघायला गेलं, सर्वात महत्त्वाची गोष्ट ही जी सॅलरी आहे, ह्या सॅलरीची ग्रोथ काय आहे सर? तुम्हाला दर 3-4 वर्षानंतर तुम्ही तुमचं प्रमोशन जे आहे हे प्रमोशन एक्सपेक्ट करू शकता. प्रत्येक वर्षी सॅलरी काय जी आहे ही सॅलरी ग्रो होते, सॅलरी ही वाढते. जसे गव्हर्नमेंटचे DA बदलतात त्याप्रमाणे सॅलरी देखील बदलते. पण महत्त्वाची गोष्ट ही लक्षात घ्यायची की PSUजमध्ये सॅलरीच्या व्यतिरिक्तही भरपूर गोष्टी आहेत. जसे की अलाउन्सेस आहे, यामध्ये तुम्हाला लॅपटॉप, त्यानंतर तुमचं मोबाईल बिल, त्यानंतर तुम्हाला मेडिकल इन्शुरन्सेस, ह्या सर्व गोष्टी मिळतात. यासोबत तुमचं अकोमोडेशन, ज्या कोणत्या सिटीमध्ये तुम्ही जॉबला असाल त्या ठिकाणी अकोमोडेशनसाठी तुम्हाला रेसिडेन्स क्वार्टर मिळतात, ते देखील चांगल्या प्रतीचे. इव्हन काही PSUज तर डायरेक्टली त्यांचे फ्लॅट्ससुद्धा देतात. 2 BHK फ्लॅट्स तुम्हाला राहण्यासाठी असतात. ठीक आहे. सो सॅलरी चांगली आहे, तुमचा ग्रोथ चांगली आहे. 15 ते 20 वर्षांच्या एक्सपिरियन्सनंतर, 10 ते 15 वर्षाच्या एक्सपिरियन्सनंतर तुम्ही 30 ते 40 लाख, ज्यावेळेस तुम्ही मॅनेजरी लेवलला पोहोचता, 30 ते 40 लाख पर ॲनम ही सॅलरी एक्सपेक्ट करू शकता. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे जॉब सिक्युरिटी. इथे जॉब पूर्णपणे तुमचा सिक्युअर आहे. त्यानंतर रिटायरमेंट नंतर देखील तुम्हाला तुमची पेन्शन जी आहे ते मिळणार आहे. म्हणजे एक फंड असतो, त्या फंडमधून तुम्हाला रिटायरमेंट नंतर देखील पेन्शन मिळते. म्हणून एकदा की तुम्ही नोकरीला लागला की तुम्हाला टेन्शन नाही आहे परत की जॉब जाईल की काय होईल याचं. ठीक आहे. पुढची महत्त्वाची गोष्ट, जॉब रोल काय असतो. हे जे PSUज हायर करतात इनिशियली ते ॲज अ ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ट्रेनी, इंजिनियर ट्रेनी, ऑफिसर यांसारख्या पोस्टवरती हायर करतात. म्हणजे सुरुवातीला 1-2 वर्ष तुमचा हा ट्रेनिंग पिरियड असतो आणि या ट्रेनिंग पिरियडमध्येच ते एवढी सॅलरी देतात.
ट्रेनिंग पिरियड कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही मॅनेजर एक्झिक्युटिव्ह लेवलला जातात. एक्झिक्युटिव्ह लेवलनंतर पुढे जाऊन मॅनेजर लेवल आहे. म्हणजे हे प्रमोशन्स हे वेळोवेळी होत असतात. इनिशियली तुम्ही ज्यावेळेस ज्युनियर एक्झिक्युटिव्ह किंवा मग इंजिनियर ट्रेनी म्हणून असता, त्यावेळेस तुमच्याकडे जे काम असतं किंवा पुढे जाऊनही जे काम असतात, साईट सुपरविजन, मेंटेनन्स असेल, प्रोजेक्ट मॅनेजमेंट असेल. ह्या PSUचा जर एखादा प्रोजेक्ट चालू असेल तर त्या प्रोजेक्टवरती तुम्ही प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून अपॉइंट केले जाऊ शकतात. किंवा मग डिझाईनशी रिलेटेड जॉब असेल, तुम्ही सिव्हिलमध्ये असाल, मेकॅनिकलमध्ये असाल तर डिझाईन रिलेटेड जॉब देखील तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्ही IT आणि कम्प्युटर बॅकग्राऊंडमधनं असाल तर IT आणि कम्प्युटरच्या स्टुडंटसाठी या ठिकाणी तुम्हाला IT सर्व्हिसेस म्हणजे वेब डेव्हलपमेंट, या कंपनीचे सॉफ्टवेअर डेव्हलप करणं किंवा मग ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट किंवा ते सगळं मेंटेन करणं हे बघावं लागतं. इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल यांसारख्या स्टुडंटसाठी पॉवर ग्रीड किंवा पॉवर क्षेत्रामधले जे PSUs आहेत त्यामध्ये चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. त्यानंतर लोकेशन्स Tier 1 सिटीजमध्ये मोस्टली लोकेटेड आहेत हे जे PSUs आहेत. त्यानंतर ऑइल गॅसमध्ये जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी त्यांच्या ज्या रिफायनरीज असतात त्या रिफायनरीजमध्ये तुम्हाला जॉबला जावं लागतं. मोस्टली आसाम असेल, मुंबई असेल यांसारख्या ठिकाणी ह्या रिफायनरीज आहेत. ठीक आहे. सो लोकेशन हे तुमचं व्हेरी देखील करत असतं. तुमची पोस्टिंग कुठे होते यावरती ते डिपेंडंट आहे. जॉब आवर्स जर तुम्ही म्हणाल तर तुम्हाला रोज 8 ते 10 आवर्स हे काम करावं लागतं. 8 ते 10 आवर्स डिपेंडिंग अपॉन द PSU पॉलिसीज. हे डिपेंड करतं की तुमचं वर्किंग आवर्स असतात. बट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट PSU जॉबमध्ये हीच आहे की तुमची जॉब सिक्युरिटी आणि तुमचा पेमेंट, सॅलरी, वेळेवर पगार होणं, त्यानंतर अलाउन्सेस, त्यानंतर पेन्शन, मेडिकल इन्शुरन्स, ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहे आजच्या काळामध्ये जर तुम्हाला एक स्टेबल इन्कमवाला जॉब हवा असेल तर. सो हे होतं PSUज विषयी. जर कुणाला या PSUजबद्दल, गेट एक्झामबद्दल किंवा मग ह्या एक्झामची तयारी कशी करायची याबद्दल काहीही डाऊट्स असतील तर असे डाऊट्स कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे सगळे डाऊट्स मी सॉल्व करेल किंवा मी इंस्टाग्रामचा ID दिलेला आहे, या IDवरती तुम्ही DM करू शकता. तिथेही मी हे सगळे डाऊट्स सॉल्व करेल. गेट एक्झाम्स विषयी जे आहे जिथून PSUची रिक्रुटमेंट होते याचा देखील एक व्हिडिओ आपण यूट्यूबवरती बनवून टाकला होता. त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तुम्ही हा व्हिडिओ जाऊन देखील बघू शकता. जर तुम्हाला स्पेसिफिकली कोणत्या ब्रांचसाठी कोणते PSUज रिक्रूट करतात किंवा मग कोणत्या ब्रांचसाठी कोणत्या ऑपॉर्च्युनिटीज आहे हे हवं असेल तर तसंही कमेंटमध्ये सांगा. आपण नक्की त्यावरती व्हिडिओ बनवूया. थँक्यू सो मच.